विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेकरता आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. त्यातील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत 100 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये आपण नोट डाऊन करून घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर सांगायचं आहे, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं आहे? ऑप्शन रीड करायला गेलं तो वेळ जाईल. जर आपल्याला ऑप्शन रीड करायला टाईम हवा असेल तर व्हिडिओला पॉज करा, स्वतः ऑप्शन रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र जे आहे ते आहे ऑप्शन 3, दीनबंधू. पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न हे महर्षी कर्वे यांचं पूर्ण झालं. पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? याचं योग्य उत्तर आहे, ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन 1, महात्मा फुले. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर ते झालं आहे 1890 मध्ये. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत किंवा त्यांनी विशेष प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे? तर ते आहेत सावित्रीबाई फुले. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर ते प्राचार्य होते फर्ग्युसन महाविद्यालयाचे. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? तर ती केली आहे 25 जुलै 1917 रोजी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र हे 1881 मध्ये सुरू झालं. पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर याची जी स्थापना आहे ती डॉक्टर आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केली. पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? तर ते घालून दिलं आहे राजर्षी शाहू महाराजांनी. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज की सत्यशोधक समाज? योग्य उत्तर आहे आर्य समाज. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? तर तो आणला आहे 1917 मध्ये. पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गांसाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर ही केली आहे राजर्षी शाहू महाराजांनी. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर तो झाला आहे 1856 मध्ये. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर ते साजरं केलं जातं सामाजिक न्याय वर्ष म्हणून. तसेच विद्यार्थी मित्रांनो, MGP आणि NMCसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नाशिक महानगरपालिकेकरता अग्निशमन, फायरमन याकरता मटेरियल हवं असेल त्या देखील डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. व्हिडिओच्या शेवटी मी याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. परंतु जर आपल्याला मटेरियल कमी फीमध्ये पाहिजे असेल तर त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर कोर्स परचेस करा. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? तर ते विस्तारलं आहे हिंगणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केली महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत जे जबाबदार व्यक्ती आहेत ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलं? तर त्या वसतिगृहाचं नाव आहे मिस क्लार्क वसतिगृह. पुढील प्रश्न, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे.
पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा इसवी सन 1856मध्ये झाला. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? तर तो खुला केला आहे 1901मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 52 कशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला आहे सावित्रीबाईंनी. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक. तर एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील विद्यार्थी मित्रांनो क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर ते जे व्यक्ती होते ते आहेत जॉन स्टुअर्ट मिल. यानंतर पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा उद्देश काय आहे? तर तो आहे पीडित शोषित समाजाची जागृती करणे. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी 1932 साली पुणे कराराला मान्यता दिली कारण? त्यांना महात्मा गांधींचे प्राण वाचवायचे होते. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? तर त्यांनी अस्पृश्यांसाठी दवाखाने उघडले आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? तर तो ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली? तर ती केली आहे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी. यानंतर पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर व कोणामध्ये वैचारिक मतभेद होते? तर ते आहेत लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर ते हजर होते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून. पुढील प्रश्न, कोणाच्या प्रेरणेने नारायण लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना 1880मध्ये स्थापन केली? उत्तर आहे महात्मा फुले. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? कारण की त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते. पुढील प्रश्न, कोणत्या कालावधीत ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद होते? तर तो जो कालावधी आहे तो आहे 1876 ते 1882. पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील नाभिकांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला? तर तो घडवून आणला महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक गोपाळ गणेश आगरकरांचे आहे? तर ते आहे गुलामगिरीचे अस्त्र. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या? तर त्या आहेत 50% जागा. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर तो आहे शूद्रांचे जीवन. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोणते धरण बांधण्याची योजना तयार केली होती? तर ते जे धरण आहे ते आहे राधानगरी धरण. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? तर ते आहे समता मूल्य. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? तर तो आहे 14 एप्रिल 1891. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर तो आहे बुद्ध अँड हिज धम्म. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर ते सुरू केले महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहेत राजर्षी शाहू महाराज. पुढील प्रश्न, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? महात्मा फुले. पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते? प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी, मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण हे सर्व कायदे राजर्षी शाहू महाराजांनी केले आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? तर तो होता ऑप्शन 4 माळी. पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी.
तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं मटेरियल हवं असेल 12,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन आणि नोट्स फक्त 400 रुपयामध्ये मिळेल. संपूर्ण जेवढेही कोर्सेस आहेत त्यावर 20% डिस्काउंट चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट मिळतोय. याकरता NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग 15,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन, मॉक टेस्ट, त्या ठिकाणी जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये टायमर आहेत. मटेरियल हे इंग्लिश भाषेत आहेत. हे देखील परचेस करू शकता. प्राईस आहे 400 रुपये. फायरमन अग्निशमक चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 2500+ प्रश्न 50+ ऑनलाईन टेस्ट मराठी भाषेमध्ये, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. हा कोर्स परचेस करू शकता. नाशिक महानगरपालिका तसेच MGP याकरता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19,000+ प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 400 रुपयामध्ये घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यासोबत जर आपल्याला फक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मटेरियल हवं असेल तर घेऊ शकता. 160 किंमत आहे. या देखील कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.